या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोनोग्राफी डिपार्टमेंट रेडिओलॉजीच्या बाजूला एका बंद खोलीमध्ये आग लागल्याने सगळीकडे धुराळ होत होतं। आज संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बी ब्लॉकमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट येथे धूर येत होता। ते सिस्टरनी मला कॉल केला आणि मग ते आत बघितल्यानंतर तिथं आग लागायचं लक्षात आलं। ब्लॉक या ठिकाणी धूर येत आहे। तत्काळ आम्ही हुडगी नाकावर सावंत मैदान या ठिकाणी 2 अग्निशमनाच्या गाड्या घेऊन ते या ठिकाणी हजर झालो। सिव्हिलच्या सुरक्षा रक्षकामुळे अनर्थ टळला। सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉकला लागली आग। याबाबत अधिक माहिती अशी, सोलापूर शहर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉकच्या खालील एचओडी रूम अर्थात सोनोग्राफी विभागात शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली। दरम्यान सदरील घटना ही सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आली। तात्काळ डॉक्टर व सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांनी अग्निशामक विभागांना फोन करून पाचारण केले। अग्निशामक विभागाच्या 2 गाड्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक येथे पोहोचल्या। दरम्यान पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोनोग्राफी विभागातील एसी व फर्निचरचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। माझं नाव सुरक्षा परीक्षक प्रशांत राठोड। मी महाराष्ट्र सुरक्षा परीक्षक सध्या जीएमसी येथे कार्यरत आहे। तर प्रथमदर्शी असं कळालं की सोनोग्राफी डिपार्टमेंट रेडिओलॉजीच्या बाजूला एका बंद खोलीमध्ये आग लागल्याने सगळीकडे धुराळ होत होतं। त्या धुराळाच्या अंदाजाने आम्हाला काही समजू शकले नाही, पण तिथले इन्चार्ज मॅडम आमच्या गेटवर येऊन आमच्या जवानांना सांगितले। आमच्या जवानांनी सतर्कतेने लगेच आम्हाला सांगितल्यावर आम्ही सर्व जवान मिळून ठिकठिकाणी पाहणी केली आणि जे पेशंट असतील किंवा कोण डॉक्टर स्टाफ वगैरे असतील, नर्स स्टाफ वगैरे असतील, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बाहेर सर्वांना काढून आतमध्ये आग नेमकं कुठल्या खोलीत लागली, काय झाले। नमस्कार, डॉक्टर तोडकर, वैद्यकीय अधीक्षक छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय। आज संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बी ब्लॉकमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट येथे धूर येत होता। ते सिस्टरनी मला कॉल केला आणि मग ते आत बघितल्यानंतर तिथं आग लागायचं लक्षात आलं इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळं। आम्ही लगेच महापालिकेचे हे धुराळसरांना फोन केला आणि त्यांनी 5 मिनिटात आत लगेच इलेक्ट्रिक बंब पाठवले जाऊन आणि आग आटोक्यात आणली आणि आज सध्या विजुळी आहे। कोणतीही तिथे जीवितहानी झालेली नाही आहे। त्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला एक कम्प्युटर जळालेला आहे, तिथं टेबल जळालेलं आहे, रिपोर्टिंग टेबल एक्सरेचं, आणि वर सिलिंगवर आग जळालेलं आहे। जीवितहानी कुठलीही झालेली नाही, आग सध्या आटोक्यात आली। नेमकं आग कसं काय लागली सर? काय इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये झालेलं आहे। अरे यापुढे काय उपाययोजना करणार आग वगैरे लावून? आता आम्ही सध्या ते शेट सगळं इलेक्ट्रिक युनिट सगळं बंद केलं आहे रेडिओलॉजीचं। उद्या आम्ही त्याचे इलेक्ट्रिक ऑडिट करूनच चालू करणार। आज रोजी सायंकाळी 6:35 तोडकर सरांनी फोन केला की बी ब्लॉक या ठिकाणी धूर येत आहे। तत्काळ आम्ही हुडगी नाकावर सावंत मैदान या ठिकाणी 2 अग्निशमनाच्या गाड्या घेऊन ते या ठिकाणी हजर झालो। त्या ठिकाणी येऊन पाहिले असता रेडिओलॉजिस्ट डिपार्टमेंटच्या एचओडीच्या एका ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती। त्या ठिकाणी आम्ही तात्काळ एक्सटिंग्विशरचा वापर करून संपूर्ण त्या ठिकाणी विझवलेली आहे। सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्या ठिकाणी आणि तात्काळ कार्यवाही केल्यामुळे पुढील धोका संपूर्ण त्या ठिकाणी टळलेला आहे। आग कशाने विझवली सर? आग ही फायर एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी विझवलेली आहे। हां, ते त्या ठिकाणी एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी आम्ही पूर्ण त्या ठिकाणी विझवलेली आहे। ऑडिट झाले ते झालेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।